नमस्कार मित्रांनो, माझं नाव आदित्य. नाव काही खास नव्हतं. कॉलेजच्या त्या मोठ्या मेस हॉलमध्ये मी फक्त एक मेंबर होतो. सकाळी 6 वाजता चहा, दुपारी भात-भाजी, संध्याकाळी पुन्हा चहा. रोजचीच दिनचर्या. पण तिच्याकडे पाहिलं की सगळं बदलतं. तिचं नाव तृप्ती. माझी मेसवाली. रोज सकाळी चहा घेऊन येणारी, दुपारी ताट वाढणारी, संध्याकाळी पुन्हा चहा घेऊन येणारी तीच मुलगी. साधी साडी घालणारी, केस मागे बांधलेले, कपाळावर एक साधी बिंदी, हातात चांदीची वेल, चेहरा नेहमी शांत, पण डोळ्यात एक वेगळीच चमक. मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा फक्त "चहा हवाय का?" असं विचारलं होतं. तिने डोकं हलवलं आणि गरम चहाचा कप माझ्यासमोर ठेवला. बोटं थोडी थंड होती. मी कप घेताना तिच्या बोटांना थोडा स्पर्श केला. तिने लगेच हात मागे घेतला. मी हसलो. तीही थोडीशी हसली. त्या हसण्यात काहीतरी होतं. काहीतरी जे मला अजूनही आठवतं. पुढच्या काही दिवसांत मी रोज जास्त वेळ घेऊ लागलो. थंड चहा झाला तरी बसायचो. तिच्याकडे बघत बसायचो. ती वाढताना मी बोलत असे, "आज छान भाजी आहे. तुझं नाव काय?" एकदा तिने सांगितलं होतं, "तृप्ती." म्हणजे समाधान. मी पुन्हा पुन्हा तेच नाव मनात घोळत असे. तृप्ती, तृप्ती, तृप्ती. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. मेसच्या मोठ्या हॉलमध्ये तिचा आवाज ऐकू येत असे. "भात घ्या, भाजी घ्या, चपाती घ्या." मी तिच्या आवाजाकडे लक्ष देत असे. इतर मुलं गप्पा मारत, हसत, मोबाईल बघत. मी फक्त तिच्याकडे बघत असत. एक दिवस पाऊस पडला. मेसच्या बाहेर सगळे पळाले. मी मात्र शांत तिथेच राहिलो. तृप्ती खोली स्वच्छ करत होती. झाडू हातात, साडीचा पदर कमरेला बांधलेला. मी तिच्याकडे गेलो. "तुला छत्री हवी आहे का?" तिने डोकं वर केलं. पावसाचे थेंब खिडकीतून आत येत होते. तिच्या केसांवर 2-3 थेंब पडले होते. मी हात पुढे केला. तिने छत्री घेतली, पण माझा हातही थोडा धरला. "धन्यवाद." तिचा आवाज मंद होता. मी काही बोललो नाही. फक्त तिच्याकडे बघत राहिलो. तिनेही माझ्याकडे बघितलं. काही सेकंद. मग तिने डोळे खाली केले आणि काम सुरू केलं. त्या रात्री मी झोपू शकलो नाही. तिच्या बोटांचा स्पर्श, तिचा आवाज, तिच्या डोळ्यातील ती शांतता. मनात सगळं घोळत होतं. प्रेम असंच सुरू होतं. हळूहळू, कळत नकळत. मी स्वतःला विचारत असे, "तू काय करतोयस आदित्य?" ती मेसवाली आहे. तू कॉलेजचा विद्यार्थी. पण मनात काही समजत नव्हतं. फक्त तिच्याकडे बघत होतो. तिचं हसणं, तिची शांतता, तिच्या साध्या साडीचं. दुसऱ्या दिवशी मी लवकर गेलो. मेस अजून उघडली नव्हती. तृप्ती आत स्वच्छता करत होती. मी दारात उभा राहिलो. तिने मला पाहिलं आणि थोडीशी हसली. "इतक्या लवकर?" अभ्यास करायचा होता. खरं सांगायचं तर अभ्यास नव्हता. फक्त तिला पाहण्याची इच्छा होती. तिने मला आत बोलावलं. चहा केला. दोघे खोलीत बसून चहा प्यालो. मी तिला विचारलं, "तू इथे किती दिवसांपासून आहेस?" तिने सांगितलं, "3 वर्ष. घर थोडं दूर. आई-वडील शेतात काम करतात. भाऊ शहरात नोकरी करतो. मी एकटीच मेसमध्ये राहते. रात्री खोलीत झोपते. सकाळी लवकर उठते." मी ऐकत होतो, फक्त ऐकत. तिचा आवाज मला खूप शांत वाटत होता. बाहेर पाऊस पडत होता. खिडकीतून थंड हवा येत होती. तिच्या साडीचा रंग आज फिकट गुलाबी होता. थोडे केस विखुरलेले. मी तिच्याकडे बघत राहिलो. तिनेही माझ्याकडे बघितलं. मग डोळे खाली केले. मी उठलो. "मी जातो." तिने डोकं हलवलं. मी बाहेर पडलो. पण मनात तीच राहिली. तृप्ती, मेसवाली. साधी, शांत आणि मला आवडणारी. त्या दिवसापासून मी रोज थोडा वेळ जास्त वेळ घालवू लागलो. चहा थंड झाला तरी बसायचो. ती वाढताना मी बोलत असे. कधी-कधी तीही उत्तर देत असे. हळूहळू शब्द कमी, पण अर्थ जास्त होता. एकदा मी तिला म्हटलं, "तू नेहमी इतकी शांत का असतेस?" ती हसली. "सवय झाली आहे." मी हसलो, पण मनात काहीतरी हललं. तिच्या हसण्यात एक वेगळाच गोडवा होता. मी पुन्हा पुन्हा तिचं हसणं आठवत असे. संध्याकाळी जेव्हा मेस बंद होत असे, मी बाहेर बसून अभ्यास करत असे. खरं सांगायचं तर अभ्यास नव्हता. फक्त तिच्या येण्याची वाट बघत असे. मी बाहेर येई, झाडू हातात. मी उठून मदत करायला जात असे. तिने नकार दिला तरी मी ऐकत नसे. दोघेही मिळून स्वच्छता करत. काम संपल्यावर कधी-कधी थोडे गप्पा, कधी-कधी फक्त शांतता. पण मला ती शांतता आवडत असे. तिच्या जवळ बसून तिच्या श्वासांचा आवाज ऐकवणं. तिच्या साडीचा हलका सुगंध घेऊन एक दिवस मी तिला म्हटलं, "तृप्ती, तुला काही हवंय का?" तिने डोकं हलवलं. "नाही." पण डोळ्यात काहीतरी होतं. मी समजू शकलो नाही. पण मनात एक भावना घर करून बसली होती. हळूहळू, कळत-नकळत प्रेम, आकर्षण आणि एक अजब शांतता. तिच्या डोळ्यात मी एक आदित्य होतो आणि ती तृप्ती म्हणजे समाधान. मला अजूनही तेच वाटत होतं. त्या दिवसानंतर मी त्याला रोज पाहण्यासाठी मेसकडे जाऊ लागलो. फक्त जेवण नव्हे, तिला भेटण्यासाठी. सकाळी लवकर उठून, चेहरा धुवून, थोडंसं केस नीट करून मी मेसकडे निघत असे. मनात एक विचार, आज तृप्ती कशी दिसेल? आज कोणती साडी असेल? आज फक्त ती हसेल का? तृप्तीला कळलं होतं. तिच्या चेहऱ्याकडे एक वेगळी शांतता येऊ लागली होती. मी जेव्हा हॉलमध्ये येतो, ती लगेच माझ्याकडे बघते. मी हसतो, तीही थोडीशी हसते.
मग डोळे खाली करते. कधी-कधी मी चहा घेताना तिच्या बोटांचा पुन्हा स्पर्श होई. तिने मग हात मागे घेतला तरी मी जाणवत असे की तिच्या मनात काहीतरी हललंय. मीही पण बोलत नसे. फक्त बघत असे, ऐकत असे. एक संध्याकाळ मेस बंद झाली होती. मी बाहेर बसून पुस्तक घेऊन बसलेलो होतो. खरं सांगायचं तर पुस्तक फक्त दिखावा होता. डोळे मेसच्या दाराकडे होते. तृप्ती बाहेर आली. हातात झाडू, साडीची पट्टी कमरेला बांधलेली, केस थोडे विखुरलेले, चेहऱ्यावर थकवा. मी उठलो. इतका उशिरा? मी विचारलं. आज थोडी जास्त घाण होती, तिने सांगितलं. आवाज थोडा मंद होता. मी झाडू घेऊन मदत करायला गेलो. तिने नकार दिला. नाही नाही, तू बस, मी करते. पण मी ऐकलं नाही. दोघे मिळून स्वच्छता केली. मी झाडत असे, ती पाणी शिंपडत असे. कधी-कधी आमचे हात एकमेकांना लागले. मी हसलो, तीही थोडीशी हसली. काम संपलं तेव्हा आकाशात चंद्र होता. हवादार संध्याकाळ, थोडी थंडी. मी तिला म्हटलं, "तू रोज इतके कष्ट करतेस, थकतेस ना?" तिने माझ्याकडे पाहिलं. डोळ्यात थोडा ओलावा होता. "सवय झाली आहे, पण कधी-कधी वाटतं की कोणीतरी विचारलं तर बरं." मी हळूच तिच्या हाताला स्पर्श केला. तिची बोटे थोडी थंड होती. मी विचारतोय रोज. तृप्तीची बोटं थरथरली. तिने हात मागे घेतला नाही, उलट थोडा जवळ आला. आम्ही थोडा वेळ तसेच राहिलो. शब्द नव्हते, फक्त श्वास, फक्त धडधड. मी तिच्या डोळ्यात बघत होतो. तिनेही माझ्याकडे बघितलं. मग डोळे खाली केले. "मी तुला घरी सोडतो," मी म्हटलं. तिने डोकं हलवलं. "नाही, दूर आहे." तरीही आम्ही निघालो. मेसपासून तिचं घर थोडं दूर होतं. गल्लीत दिवे कमी होते. रस्त्यावर पाण्याचे थेंब होते. आम्ही शांतपणे चालत होतो. कधी-कधी आमचे खांदे एकमेकांना लागत. मी तिच्याकडे बघत असे. ती साडी नीट करत असे. केस मागे लावलेले असे. कधी-कधी मीही काहीतरी बोलत असे. "आज छान चहा होता. तू नेहमी इतक्या लवकर उठतेस का?" ती उत्तर देत असे. हळूहळू शब्द कमी पण अर्थ जास्त होत होता. गल्लीत एक कुत्रा भुंकला. तृप्ती थोडी थरथरली. मी हळूच तिचा हात धरला. "भिवू नको." तिने माझा हात घट्ट धरला. थोडा वेळ, मग सोडला. पण मी जाणवलं की तिच्या मनात काहीतरी बदललंय. घराच्या दारापाशी ती थांबली. छोटासा दरवाजा, बाहेर एक झाड, खिडकीतून मंद दिवा दिसत होता. तिने चावी काढली. मग माझ्याकडे पाहिलं. "आत ये," तिने अचानक म्हटलं. मी थबकलो. "आत." "आई-वडील गावी गेले आहेत. एकट्याला भीती वाटते." तिचा आवाज मंद होता. डोळ्यात थोडी भीती होती, थोडी इच्छा. मी आत गेलो. घर लहान होतं. स्वच्छ. एक छोटी खोली, एक स्वयंपाकघर, एक अंगण, भिंतीवर साध्या फ्रेम्स, एक छोटी देवळी. तृप्तीने दिवा लावला. मी अंगणात उभा राहिलो. बाहेर चंद्र होता. थोडी थंडी. तिने चहा केला. दोघे अंगणात बसून गप्पा मारत होतो. तिने मला तिच्या बालपणाबद्दल सांगितले. गावातले दिवस, शेती, आई-वडिलांचे कष्ट, मेसमध्ये काम कसं सुरू झालं 3 वर्षापूर्वी. स्वप्न काय होती, शिकायचं होतं. पण परिस्थिती. मी ऐकत होतो, फक्त ऐकत होतो. तिचा आवाज मला खूप शांत वाटत होता. कधी-कधी ती हसे, कधी-कधी डोळे खालू करून बसे. मी तिच्याकडे बघत असे. तिच्या हातातील वेल, तिच्या कपाळावरील बिंदी, तिच्या केसांतील हलका सुगंध. मी बोललो, "तृप्ती, मला तू आवडतेस." तिने डोकं वर केलं. डोळे मोठे झाले. "मला माहीत आहे, मी फक्त मेसवाली आहे." पण मी तिचा हातात घेतला. "तू तृप्ती आहेस. मला त्यात काही फरक पडत नाही." तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिने हळूच डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं. मी तिच्या केसांना स्पर्श केला. मऊ, सुगंधी. आम्ही बराच वेळ तसेच बसलो. शब्द नव्हते, फक्त श्वास, फक्त धडधड. बाहेर रात्र होती. घरात शांतता आणि आमच्या हृदयात एक नवीन भावना. फक्त दूर कुठेतरी कुंत्रा भुकत होता. तिने चहा केला. दोघे अंगणात बसून गप्पा मारत होतो. चहा गरम होता. कप हातात घेऊन मी तिच्याकडे बघत होतो. तिने साडी नीट केली, केस मागे लावले. मग माझ्याकडे पाहिलं आणि थोडीशी हसली. "चहा आवडला का?" मी डोकं हलवलं. "खूप." तिने मला तिच्या बालपणाबद्दल सांगितले. गावातले दिवस, शेती, आई-वडिलांचे कष्ट, सकाळी लवकर उठणं, शेतात काम, शाळा, मग कॉलेज आणि परिस्थिती. पैसे नव्हते. मेसमध्ये काम सुरू झालं 3 वर्षांपूर्वी. स्वप्न काय होती, शिकायचं होतं. नोकरी करायची होती, पण आयुष्य वेगळंच वळलं. मी ऐकत होतो, फक्त ऐकत होतो. तिचा आवाज मला खूप शांत वाटत होता. "तू एकटी कशी राहतेस इथं?" मी विचारलं. तिने खांदे उडवले. "सवय झाली आहे. रात्री भीती वाटते का कधी-कधी. पण काय करणार?" तिचा आवाज मंद होता. मी तिच्या हाताला स्पर्श केला. तिची बोटं थरथरली. पण तिने मागे हात घेतला नाही. आम्ही थोडा वेळ शांत बसलो. चहा संपला. कप बाजूला ठेवले. बाहेर चंद्र अधिक चमकू लागला होता. अंगणात थोडी हवा येत होती. तृप्तीने साडीची पट्टी नीट केली. मग माझ्याकडे पाहिलं. मी बोललो, "तृप्ती, तू मला आवडतेस." तिने डोकं वर केलं. डोळे मोठे झाले. "मला माहिती आहे. मी फक्त मेसवाली आहे." पण मी तिचा हात हातात घेतला. "तृप्ती, तू आहेस. मला त्यात काही फरक पडत नाही. तू साधी आहेस, शांत आहेस आणि मला तू खूप आवडतेस." तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिने हळूच डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं. मी तिच्या केसांत स्पर्श केला. मऊ सुगंधी. आम्ही बराच वेळ तसे बसलो. शब्द नव्हते, फक्त श्वास, फक्त धडधड.
मी तिच्या केसांत हात फिरत होतो. ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. तिचा श्वास माझ्या गाळ्यावर पडत होता. थंड, मंद. आदित्य. तिचा आवाज फारच मंद होता. हो. मी कधी-कधी वाटतं की कुणीतरी माझ्यासाठी असेल. फक्त एकदा कुणीतरी विचारलं तर. मी तिच्या कपाळावर हळू स्पर्श केला. मी विचारतो, रोज सकाळपासून रात्रीपर्यंत. तिने डोकं वर केलं. डोळ्यात अश्रू होते, पण हसूही होतं. मी तिच्या गालावर हात ठेवला. तिची त्वचा मऊ होती, थोडी गरम. तिनेही माझ्या हाताला स्पर्श केला. बोटं थरथरली. आम्ही पुन्हा शांत बसलो. बाहेर रात्र अधिक गडद होत होती. घरात फक्त आमचे श्वास. मी तिच्याकडे बघत होतो. ती माझ्याकडे बघत होती. काहीतरी बदललेलं होतं. हळूहळू, कळत-नकळत, आकर्षण, विश्वास आणि एक अजब जवळीक. तृप्ती हळूच उठली. माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. भीती नव्हती, फक्त इच्छा. तिने माझा हात धरला घट्ट. मग खोलीकडे नेलं. खोली छोटी होती. बिछाना स्वच्छ, एक छोटा दिवा, भिंतीवर एक फ्रेम. तिने दरवाजाला कुलूप लावलं. मग माझ्याकडे वळली. हाताने थोडे थरथरली. मी जवळ गेलो. तिच्या गालावर हात ठेवला. भीती वाटते का? तिने डोकं हलवलं. नाही, फक्त पहिल्यांदा. मी हळू तिच्या ओठांना स्पर्श केला. मऊ, गोड. तिनेही उत्तर दिलं. हळूहळू. भीती दूर होत गेली. आकर्षण वाढत गेलं. आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. स्पर्श, श्वास, धडधड सगळं एकमेकांत मिसळून गेलं. खोलीत दिवा मंद होता. एक छोटीशी दिवा. भिंतीवर सावली पडत होती. बिछाना स्वच्छ होता. तृप्ती माझ्यासमोर उभी होती. हात थोडे थरथरले होते. साडीची पट्टी कमरेला बांधलेली. केस थोडे विखुरलेले. डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. भीती नव्हती, फक्त इच्छा आणि विश्वास. मी जवळ गेलो. तिच्या गालावर हात ठेवला. तिची त्वचा मऊ होती, थोडी गरम. भीती वाटते का? मी हळूच विचारलं. तिने डोकं हलवलं. नाही, फक्त पहिल्यांदा. तिचा आवाज मंद होता. जवळजवळ कुजबुज. मी हळू तिच्या ओठांना स्पर्श केला. मऊ, गोड. तिनेही उत्तर दिलं. हळूहळू भीती दूर होत गेली. आकर्षण वाढत गेलं. आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. स्पर्श, श्वास, धडधड सगळं एकमेकांत मिसळून गेलं. मी तिच्या केसांना स्पर्श केला. मऊ, सुगंधी. तिने माझ्या गळ्याभोवती हात टाकले, घट्ट. आम्ही हळूहळू जवळ आलो. कपडे बाजूला पडले, पण ते फक्त कपडे होते. खरं खरं होतं ते आमच्या एकमेकांपासून समजून घेणं. स्पर्श हळूहळू होता. मंद श्वास मंद होता. मी तिच्या डोळ्यात बघत होतो. तिने माझ्याकडे बघत होती. शब्द नव्हते, फक्त भावना, प्रेम, आकर्षण, एक अजब शांतता. तृप्तीच्या घरात, तिच्या खोलीत, तिच्या बिछाण्यावर आम्ही एकमेकांना पूर्ण समजून घेतलं. हळूहळू, प्रेमाने, विश्वासाने. कधीकधी तिचे नखे माझ्या पाठीवर लागले. कधीकधी मी तिच्या कपाळावर ओठ घातले. कधीकधी फक्त एकमेकांना कुशीत पडून श्वास घेत राहिलो. बाहेर रात्र होती. घरात फक्त आमचे श्वास, फक्त धडधड. नंतर आम्ही एकमेकांच्या कुशीत पडलो. तिने माझ्या छातीवर हात ठेवला. बोटं थोडी थरथरली, पण शांत. मी तिच्या केसांत हात फिरवत होतो. तिचा श्वास माझ्या छातीवर पडत होता. थंड, मंद. आदित्य. तिचा आवाज फारच मंद होता. हो, मी आता एकटी वाटत नाही. मी तिच्या कपाळावर ओठ लावले. तू कधीच एकटी नव्हतीस. मी इथे आहे. तिचं डोकं वर केलं. डोळ्यांत अश्रू होते, पण हसूही होतं. तिच्या गालावर हात ठेवला. तिची त्वचा मऊ अजूनही गरम होती. तिनेही माझ्या हाताला स्पर्श केला. बोटं घट्ट धरली. आम्ही थोडा वेळ तसेच पडलो. बाहेर चंद्र होता. खिडकीतून मंद प्रकाश आत येत होता. घरात शांतता होती. आणि आमच्या हृदयात एक नवीन भावना, प्रेम हळूहळू बिल्डअप झालेलं. खरं, साधं, खरं आणि पूर्ण. मी तिला विचारलं, तुला काही वाटतंय का? तिने डोकं हलवलं. नाही, फक्त शांत वाटतंय. पहिल्यांदा एवढं शांत. मी हसलो. तीही हसली. मग पुन्हा छातीवर डोकं ठेवलं. मी तिच्या केसांना स्पर्श करत राहिलो. कधी-कधी ती माझ्या छातीवर बोट फिरवत असे. कधी-कधी फक्त श्वास घेत असे. आम्ही बराच वेळ तसेच राहिलो. शब्द कमी, पण अर्थ जास्त. थोड्या वेळाने साडी नीट केली. अजून आम्ही पुन्हा अंगणात आलो. चहा केला. दोघे बसून गप्पा मारत होतो. पण आता गप्पा वेगळ्या होत्या. जवळच्या, विश्वासाच्या. तिने मला सांगितलं की आज रात्र तिला झोप चांगली येईल. मी हसलो. मलाही. बाहेर अधिक रात्र गडद झाली होती. घरात उजेड होता. आमच्या हृदयात तृप्ती मेसवाली. पण त्या रात्री माझ्यासाठी सगळं होती. आणि मी आदित्य तिच्यासाठी. मी उठलो. मला जावं लागेल. तिने डोकं हलवलं. थांब थोडं. मग माझ्या हाताला घट्ट धरलं. पुन्हा येणार ना? मी तिच्या हाताला ओठ लावले. येणार. रोज. ती हसली. डोळ्यात चमक होती. मी बाहेर पडलो. हवा थंड होती, पण मनात ऊब होती. तृप्ती म्हणजे समाधान. आणि त्या रात्री मी आदित्य, कॉलेजचा विद्यार्थी, मेसचा मेंबर, पण तिच्या डोळ्यात, तिच्या स्पर्शात, तिच्या श्वासात मी फक्त आदित्य होतो. आणि ती माझी तृप्ती. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.